फार दिवसापासून एक इच्छा होती की श्रावण महिन्यामध्ये आपण कुठेतरी आध्यात्मिक ठिकाणी गेलं पाहिजे, कारण की मनाची शांती ही सगळ्यात मोठं शस्त्र आपल्या मानवी जीवनामध्ये आहे. त्याचबरोबर आमच्या मित्रपरिवाराबरोबर आम्ही आज गोकर्ण हे ठिकाण आम्ही चॉईस केलं, निवडलं आणि त्या ठिकाणी आम्ही श्री महादेवांचं दर्शन घेतलं. खरोखर गुरुचरित्रेमध्ये कथा आहे, जेवढी मला माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की लंकेचा रावण याची कथा आहे. एक दिवस असं झालं की रावणाची आई मातीचं लिंग करून पूजा करत होती आणि रावणानं ते बघितलं आणि रावणानं आपल्या आईला म्हटलं की हे काय करतेस तू. ती त्याच्या आईनं म्हटली रावणाला की मी हे महादेवाची पूजा करते. तर रावण हा बलाढ्यशाही होता, धनवान होता, शक्तिवान होता. त्यानं म्हटलं की आपली आई जर मातीच्या महादेवाची पूजा करत असेल, लिंगाची पूजा करत असेल, तर मी माझ्या आईसाठी काय ते केलं पाहिजे. तर त्या रावणाने कैलास पर्वत गाठलं आणि कैलास पर्वतावरती तांडव केला. एवढा मोठा उद्रेक केला की एक कैलास पर्वताचा तुकडा त्याच्या अंगावरती पडला आणि तो तुकड्याखाली दाबला गेला. तरी तो महादेवाचं स्मरण करत होता, कारण की महादेव म्हणजे त्या सृष्टीचे जनक. या सृष्टीमध्ये कण कण मध्ये महादेव, तन तन मध्ये महादेव, धन धन मध्ये महादेव, सगळ्या गोष्टीमध्ये महादेव. तर या महादेवाचा तो तुकडा पडल्यानंतर, तो पर्वत अंगावर पडल्यानंतर सुद्धा तो महादेवाचा वास करता, महादेवाचा जय जयकार करता. महादेव म्हणजे भोळा शंकर. किती दृष्ट आणि कपटी माणूस जरी रावण असला तरी महादेव त्याला प्रसन्न झाले आणि महादेवाने त्याला विचारलं, अरे मूर्खा, तू या माझ्या घरामध्ये किंवा माझ्या या सृष्टीमध्ये, माझ्या पर्वतावरती एवढा दंगा का करतोयस. तर त्यानं महादेवाला बघून सांगितलं की परमेश्वरा, हे देवा, हे देवांचे देव महादेवा, की मला लिंग पाहिजे, तुझं आत्मलिंग पाहिजे आणि ते माझ्या आईसाठी मी घेऊन जाऊन माझ्या लंकेमध्ये प्रस्थापित करणार आहे आणि तू मला दिलं पाहिजे. तर महादेव भोळा शंकराने आत्मलिंग त्याच्या हातामध्ये दिलं आणि त्याला सांगितलं की बाबा तू जे लिंग त्या ठिकाणी ठेवशील त्याच ठिकाणी ते प्रस्थापित होईल. तर रावणाला सांगितलं तर रावण ते लिंग घेऊन निघाला लागला. पण देव ब्रह्मांडमध्ये, देवांच्या मध्ये चिंतेचं वातावरण झालं की हा रावण दृष्ट आहे, हा कपटी आहे. तर ह्याच्या हातामध्ये जर हे लिंग, आत्मलिंग जर श्रीलंकेला, जर ते रावणाच्या लंकेमध्ये गेलं तर खरोखरच महादेव त्याच्याबरोबर जातील, महादेवांचा आत्मा त्याच्यावर जाईल, अशी एक भीतीचं वातावरण सगळ्यांच्या मध्ये निर्माण झालं. तर देवाने एक शक्कल लढवली की बाल गणेशांना बोलून घेतलं आणि बाल गणेशांना सांगितलं की तू एका ब्राह्मण बालकाच्या रूपामध्ये या रावणाच्या पाठीमागं जायचं आणि कोणत्याही परिस्थितीत ते लिंग आपल्याला परत मिळवायचं आहे. सायंकाळ संध्या होती, रावणाला सायंकाळची संध्या करायची होती. हेच ते माझ्या पाठीमागचं पवित्र असं क्षेत्र गोकर्ण, तिथं संध्या करण्यासाठी वेळ पाहिजे होता आणि हे लिंग खाली ठेवत असताना मनामध्ये विचारलं की जर हे लिंग मी जर खाली ठेवलं तर खरोखरच इथंच प्रस्ताव येईल. त्यानं इकडे तिकडे बघितलं आणि त्याच्यासमोर एक लहान बालक त्यांना दिसला आणि त्या बालकाला त्यांनी बोलवलं आणि सांगितलं, रावणानं सांगितलं की बाळा, हे लिंग तुझ्या हातामध्ये ठेव आणि मी सायंकाळ संध्या करून येतो, विधी आटपून येतो. आणि त्यानंतर त्याला बालकाने सांगितलं की मला जर ओझे झाले तर मी ते खाली ठेवणार. आणि रावण आपल्या संध्येमध्ये मग्न होता. त्या बालकाने 3 वेळा त्याला हाक मारली, त्याने प्रत्युत्तर दिलं नाही आणि त्या बालकाने हे लिंग ह्याच माझ्या पाठीमागे असलेल्या या मंदिराच्या या ठिकाणी, या जमिनीवरती या बाल गणेशाने ते लिंग ठेवलं. आणि अचानकपणे रावणाला जाग आली आणि रावण खडबडून जागा झाला आणि तो त्या बालकापाशी आला आणि त्याला विचारला की बाबा, तू ते लिंग खाली का ठेवलं. त्यानं बालकानं सांगितलं की मी आपल्याला 3 वेळा हाक मारली होती, 3 वेळा आपण त्याचं उत्तर दिला नाही, म्हणून मी ते लिंग खाली ठेवलं. आणि रावणानं ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला. एवढी ताकद लावली, बलाढ्यशाही रावण एवढी ताकद लावली, त्या लिंगाचं जे रूपांतर होतं, शिवलिंग आपण सर्वांनी पाहिजे, शिवलिंगाचं रूपांतर होतं ते गायीच्या कानामध्ये झालं. म्हणून याचं नाव गोकर्ण असं आहे. फार प्रसिद्ध ठिकाण आहे. तिथं आल्यानंतर मनाला, आत्म्याला शांती लाभते. खरोखरच आपण एकदा तरी या आध्यात्मिक ठिकाणी भेट दिली पाहिजे. आमच्या हिंदू धर्मामध्ये जर आपण देव देवतांचं जर पूजन केलं, धर्माचं जर रक्षण आपण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो. मित्रो, छोटीशी कथा होती ही, मी माझ्या गुरुचरित्रानं वाचली होती. काही जरी चुकीचं असेल तर क्षमस्व आणि याच्यापुढेही चांगले काही आध्यात्मिक ठिकाणचे व्हिडिओ करण्यासाठी आपलं पाठिंबा, आपली पाठबळ आम्हाला लावून देवं थांबतो. जय शिवराय, हर हर महादेव.